महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण, खोटे गुन्हे रद्द करा अन्यथा आंदोलन छेडू। कथित अपहरण प्रकरणातील घरात सापडलेल्या विठोबा पवार प्रकरणावर ग्रामस्थांचा संताप। या संपूर्ण प्रकरणामागे मास्टर माइंड कोण, असा सवाल केला उपस्थित। कळवण खुर्द येथे घडलेल्या कथित अपहरण प्रकरणाने आता नाट्यमय वळण घेतले। विठोबा गुलाब पवार यांच्या अपहरणाचा दावा करून त्यांच्या पत्नी सावित्रीबाई गुलाब पवार व मुलगा सुरेश पवार यांनी 3 ऑक्टोबर रोजी राजेंद्र त्र्यंबक शिंदे व राहुल राजेंद्र शिंदे या शेतकऱ्यांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता। मात्र तपासादरम्यान विठोबा पवार हे स्वतःच्या घरात सुरक्षित अवस्थेत सापडल्याचे समोर आल्यानंतर ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली। पोलिसांच्या तपासानुसार पवार यांना त्यांच्या कुटुंबियांनीच घरात लपवून ठेवल्याचे स्पष्ट झाले। या उघडकीनंतर ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने कळवण पोलीस ठाण्यावर धडक देत खोटे गुन्हे रद्द करा अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा दिलाय। ग्रामस्थांच्या मते या खोट्या प्रकरणामुळे निर्दोष शिंदे कुटुंबावर अन्याय झालाय। ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे पोलीस प्रशासनास मागणी केली आहे की निर्दोष शिंदे कुटुंबातील खोटे गुन्हे तातडीने रद्द करण्यात यावेत आणि खोटे प्रकरण रचणाऱ्यांवर दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सावित्रीबाई पवार, सुरेश पवार आणि त्यांचे काही नातेवाईक तसेच स्थानिक नेते पांडुरंग सोनू निकम, किशोर वंजी गवडी, रवींद्र शिवाजी पवार, प्रकाश जगताप आणि गोरख प्रभाकर जाधव यांनी मिळून अनधिकृत जमाव जमवून कळवण पोलीस ठाण्यावर दगडफेक केली। या घटनेत पोलीस कर्मचारी, पत्रकार आणि नागरिक जखमी झाल्याचे समजते। दरम्यान या प्रकरणामागे मास्टर माइंड कोण, हा प्रश्न ग्रामस्थांमध्ये चर्चेचा विषय ठरलाय। काहींच्या मते या सर्व घटनेमागे राजकीय हेतू दडले असावेत। या घडामोडींमुळे कळवण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून ग्रामस्थांनी न्याय मिळेपर्यंत आंदोलनाचा इशारा दिलाय। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, कळवण। कळवणमध्ये जो काही प्रकार झाला, आदिवासी बांधवांनी कचेरीच्या बाहेर थांबून मोठ्या प्रमाणात दबाव वाढवला आणि दगडफेक केली आणि पोलिसांनाही दगडफेक केली, पत्रकारांचेही डोके फुटलेत। म्हणजे इतिहासात इथून मागे असा प्रकार कधीही झाला नाही। ही अतिशय निंदनीय बाब आहे। आदिवासी बांधवांनी असं करायला नको होतं। त्यांचा मास्टर माइंड कोण आहे, कोण नेते आहेत चुकीचं त्यांना मार्गदर्शन करणारे, यांना खऱ्या अर्थाने पोलिसांनी शोधून अटक केली पाहिजे। कारण आदिवासी बांधव, शेतमजूर आणि शेतकरी यांची एकमेकांची नाळ आहे, ती निश्चितपणे त्यांचे संबंध सलोख्याचे राहिले पाहिजेत असे मी या ठिकाणी म्हणेन। परंतु जे काही चाललंय ते अतिशय चुकीच्या दिशेने आणि जे शेतकरी आहेत, बापू त्र्यंबक शिंदे आणि त्यांचा मुलगा राहुल यांच्यावर या समोरच्या व्यक्तीने खोट्या स्वरूपाचा गुन्हा दाखल केला। अॅट्रॉसिटी, पोलिसांवर दबावाने अॅट्रॉसिटी दाखल करायला भाग पडली आणि त्यांना अटक केलेली आहे। आणि त्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी पोलीस यंत्रणा सतर्क होऊन त्यांनी शोध घेऊन आणि ज्या व्यक्तीला मारून टाकलं, गहाळ केलं असा जो काही आरोप पोलिसांकडे केलेला होता, ती व्यक्ती त्याच्याच घरात त्या ठिकाणी आढळून पोलिसांना मिळाली आणि संपूर्ण हा कट रचलेला होता। आणि पोलीस स्टेशनच्या बाहेर रस्त्यावर एकही दगड कुठे सापडणार नाही। परंतु जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली, हा निश्चितपणे सुनियोजित असा कट होता असे या ठिकाणी आम्ही समजतो। आणि आमचं या ठिकाणी एकच म्हणणं आहे, जे अतिरेकी प्रवृत्तीचे जे काही व्यक्ती आहेत त्यांनी हे घडून आणलं, चित्रफितीत जे काही दिसत आहेत, या सगळ्यांना अटक व्हावी आणि पोलीस बांधवांना पण त्या विषयाचा न्याय मिळायला पाहिजे आणि त्या शेतकरी बांधवांना सुद्धा न्याय मिळायला पाहिजे। आणि त्वरित ज्याच्यावर खोटा गुन्हा दाखवला, अॅट्रॉसिटी केलेली आहे, त्या शेतकऱ्याची त्वरित जेलमधून मुक्तता व्हावी अशी मी आमच्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने विनंती करतो। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।